नगर पुणे इंटरसिटी रेल्वे मार्गाच्या लाईनचे काम केवळ मेंटेनन्स पॉइंटमुळे उपलब्ध नसल्याने अनेक दिवसापासून प्रलंबित आहे. हे काम लवकरात लवकर सुरू करण्याबाबत कार्यवाही करण्याची मागणी खासदार निलेश लंके यांनी बुधवारी संसदेत केली आहे. सभागृहाचे लक्ष वेधताना खासदार लंके यांनी विविध प्रश्न उपस्थित केले. ते म्हणाले, छत्रपती संभाजीनगर ते नगर व नगर ते पुणे रेल्वे मार्ग अनेक महत्त्वाच्या शहरांशी संबंधित आहे. या मार्गावरती श्री क्षेत्र देवगड, श्री क्षेत्र शनी शिंगणापूर, श्री क्षेत्र शिर्डी आणि गणपती रांजणगाव ही महत्त्वपूर्ण धार्मिक स्थळे आहेत. या धार्मिक स्थळांना भेटी देण्यासाठी येणाऱ्या भाविकांची संख्या देखील मोठ्या प्रमाणावरती आहे. या मार्गावरती वाळूंज, सुपा, गणपती रांजणगाव, पुणे हे औद्योगिक क्षेत्र आहे. तिथे काम करणारे अनेक लोक, मजूर, कामगार, व्यापारी यांनाही प्रवास करावा लागतो. हा रेल्वे मार्ग झाल्यास अनेक प्रवाशांचा प्रवास सुलभ होईल, तसेच औद्योगिक क्षेत्रातील उत्पादित मालाच्या वाहतुकीसाठी सुविधा उपलब्ध होईल. या मार्गावरती पुणे, संभाजीनगर व शिर्डी ही विमानतळे असल्याने हा मार्ग महत्त्वपूर्ण आहे. तसेच नगर कल्याण रेल्वे मार्गाचे काम सुरू होणे महत्त्वाचे आहे. बीड नगरचे लोक पुणे, मुंबई कल्याणशी निगडीत आहेत. त्यासाठी हा मार्ग सुरू करून प्रवाशांना सुविधा उपलब्ध करून देण्याची आग्रही मागणी खासदार लंके यांनी केली. माझ्या मतदारसंघातील निबळक गाव हे नगर शहराशी निगडीत आहे. या गावाजवळील रेल्वे मार्ग उड्डाण पुलाची आवश्यकता आहे, कारण 25 ते 30 गावांचा रोजचा संपर्क या मार्गावरून आहे. दर 15 मिनिटांनी रेल्वे क्रॉसिंग मार्ग हा बंद असतो. नागरिकांची होणारी गैरसोय दूर करण्यासाठी हा उड्डाण पुलाचे काम लवकरात लवकर सुरू व्हावे, अशी मागणी खासदार निलेश लंके यांनी केली. अनेक वर्ष रेल्वे प्रवासात ज्येष्ठ नागरिकांना प्रवास शुल्कात सवलत देण्यात येत होती. कोरोना काळात ही सवलत बंद करण्यात आली आहे. 60 वर्ष पुरुषांसाठी तर 58 वर्षावरील महिलांसाठी 40 ते 50% सवलत देण्यात येत होती. ही सवलत लवकरात लवकर सुरू करून ज्येष्ठ नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी खासदार निलेश लंके यांनी केली आहे. धन्यवाद देना चाहता हूँ. धन्यवाद. निलेश लंके जी. अध्यक्ष महोदय, नगर पुणे इंटरसिटी लाईनचे काम केवळ मेंटेनन्स पॉईंट उपलब्ध नसल्यामुळे अनेक वर्षापासून प्रलंबित आहे. ते लवकरात लवकर सुरू करण्याबाबत एक माझी माहिती आहे. आणि अध्यक्ष महोदय, अतिशय महत्त्वाच्या विषयावर मी या ठिकाणी तुम्हाला सांगू इच्छितो की छत्रपती संभाजीनगर ते नगर, नगर ते पुणा, तसेच नगर ते कल्याण रेल्वे प्रवास सुरू करण्याबाबतचा विषय. अध्यक्ष महोदय, संभाजीनगर ते नगर आणि पुणे रेल्वे मार्ग अनेक महत्त्वाच्या संबंधित आहे. या मार्गावरील शहरामध्ये श्री क्षेत्र देवगड देवस्थान, श्री क्षेत्र शनी शिंगणापूर, तसेच श्री क्षेत्र शिर्डी आणि श्री क्षेत्र गणपती रांजणगाव असे महत्त्वपूर्ण धार्मिक स्थळं येत आहे. आणि या धार्मिक स्थळांना येणारी संख्या मोठ्या प्रमाणात आहे. तसेच या मार्गावरील वाळूंज औद्योगिक क्षेत्र असून, सुपा औद्योगिक क्षेत्र, गणपती रांजणगाव औद्योगिक क्षेत्र, पुणा औद्योगिक क्षेत्र, या मार्गावरील अनेक मजुरांचा प्रवास असतो, व्यापारी असतात, धार्मिक स्थळाला जाणाऱ्या भाविकांची गर्दी असते. त्यामुळं हा मार्ग झाल्यास या ठिकाणी प्रवास सुरळीतचा होऊ शकतो. तसेच या मार्गावरील पुणा एअरपोर्ट, शिर्डी एअरपोर्ट आणि संभाजीनगर एअरपोर्ट आहे. त्यामुळं हा मार्ग सर्वात अतिशय महत्त्वाचा आहे. तसेच नगर कल्याण रेल्वे प्रवास सुरू होणंसुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे. कारण बीड असू, नगर असू, या भागातील बहुतांशी लोक मुंबईशी, पुण्याशी, आपलं कल्याणशी निगडीत असतात. त्यामुळं तो मार्ग पण लवकरात लवकर सुरू करून प्रवाशांना त्या ठिकाणी उपलब्ध करून द्यावा. त्याचबरोबरीने माझ्या मतदारसंघातील एक निंबळक म्हणून एक गाव आहे, ते नगर शहराला जोडून आहे. त्या रेल्वे क्रॉसिंगला उड्डाण पुलाची आवश्यकता आहे. कारण 25-30 गावांचा संपर्क त्या ठिकाणी तुटतो. 15 मिनिटांनी एक 25 ते 30 मिनिटं रेल्वे क्रॉसिंगमुळं तो मार्ग बंद असतो. तरी लवकरात लवकर तो उड्डाण पूलसुद्धा सुरू होण्याबाबत आमची मागणी आहे. असे महत्त्वाचे आणि अतिशय महत्त्वाचा विषयावर सांगतो की वरिष्ठ नागरिकांची
नागरिकांना जो प्रवासामध्ये शुल्क दिली जात होती ती कोविडमुळं बंद झालेली आहे. म्हणजे 60 वर्षावरील पुरुष आणि 58 वर्षावरील महिलांसाठी प्रवासामध्ये 40% ते 50% प्रवासात सूट दिली जात होती, ती सुद्धा कोविडमध्ये बंद केलेली आहे. तो प्रवासासाठी ती सूट लवकरात लवकर सुरू करण्यात यावं ही आज माझी विनंती आहे. थैंक यू, बहुत बहुत धन्यवाद.